नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे आपलं जीवनमूल्य यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या ठिकाणी थोडं हे जे जीवनमूल्य निसर्गोपचार केंद्र आणि व्यसनमुक्ती केंद्र याच्याबद्दल थोडंसं ऐकणार आहोत. कशाकरता याची निर्मिती झाली, याच्यामागं उद्देश काय आहे, याचा फायदा काय आहे, कशा रीतीनं याचा सर्वांना लाभ होईल, यासाठी गेली 3-4 महिन्यापासून साधारणतः 15 ऑगस्टपासून हे केंद्र आपल्या शहरामध्ये जिल्हा कोर्टाच्या समोर नगर परिषद गाळा क्रमांक 1 साई प्रसाद बुक डेपोच्या खाली अंडरग्राऊंड पोर्शनमध्ये टेक्नोसिस कॉम्प्युटर नावाचं एक कॉम्प्युटरचं दुकान आहे. या ठिकाणी त्याच्या मागच्या भागामध्ये हे केंद्र कार्यरत आहे. आता या केंद्राचं चालू करण्यामागं काय उद्देश आहे, कशाकरता हे चालू करण्यात आलेलं आहे, तर आपल्याला माहिती आहे सध्या सर्वत्र हे जे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आणि यामध्ये प्रत्येक मनुष्य आज यंत्रवत पळतो आहे आणि नवीन नवीन चॅलेंजेस, नवीन नवीन आव्हानं आपल्यासमोर येत आहेत. नवीन नवीन रोग आणि रोग्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये मेडिकल सुविधा उपलब्ध असतानाही कोणतेही रोग बरे होत असताना दिसून येत नाहीत. रोग मॅनेज होतात, रोगाला तात्पुरतं दाबलं जातं, परंतु रोग कधीही नीट होताना दिसून येत नाही. आणि त्यामुळं या रोग्याची, डॉक्टरची, हॉस्पिटलची, मेडिकल दुकानदाराची, त्यानंतर मेडिकल लॅबोरेटरीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि याच्यामधली गर्दी पण वाढत आहे. आता थोडा विचार केला तर इतक्या सुविधा उपलब्ध असताना एखादा रोग कायमचा बरा का होत नाही, त्यामागे काय लॉजिक आहे, याचा कधी कोणी विचार करत नाही. कारण आपण हे जाणून घ्यायचाच प्रयत्न करत नाही, आपण आपला विचारच करत नाही. रोग झालं की पळ डॉक्टरकडं, रोग झालं की जा मेडिकलमध्ये औषध घे. पण हे कशामुळं झाला, रोग कशामुळं उद्भवतो, रोग होण्याचं कारण काय आहे आणि रोग झाला तर आपण त्याला नीट करण्यासाठी दुसरा काय उपाय आहे का, हे आपण जाणण्याचा प्रयत्नच करत नाही. म्हणजे याच्या मुळाशी आपलं अज्ञान आहे. म्हणून म्हणतात की इग्नॉरन्स इज द रूट ऑफ ऑल सफरिंग. म्हणजे सर्व दुःखाचं कारण हे जे आहे ते अज्ञान आहे. आणि म्हणून ज्ञान हे आपल्याला सर्व गोष्टीतून, या प्रसंगातून, या अडचणीतून बाहेर काढतं. ज्ञान कशाचं, तर ज्ञान आपल्या शरीराचं, ज्ञान आपल्या आरोग्याचं, ज्ञान औषधोपचाराचं, ज्ञान आपल्या सवयीचं, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान. समजा हा आता ज्या मोबाईलद्वारे आम्ही रेकॉर्डिंग करतो, हा मोबाईल जर आपल्याला चालवता येत नसेल तर या मोबाईलचा काहीच उपयोग नाही, हे केवळ डब्बा आहे. म्हणून त्याचं चालवण्याचं ज्ञान जर मला असेल तर मी मोबाईल ऑपरेट करू शकेल. त्याच प्रकारे हे शरीराला ऑपरेट करायचं, शरीराला चालवण्याचं ज्ञान, शरीराला निरोगी ठेवण्याचं ज्ञान जर माझ्याकडे नसेल तर मी किती बाहेर पळालो, किती मेडिकल औषध घेतले, मी किती डॉक्टरच्या मागं पळालो, अत्याधुनिक सुविधा प्राप्त केल्या, तरी मी कदापिही आयुष्यभर निरोगी राहू शकणार नाही. कारण औषधं ही आपल्याला कायमचं बरी करू शकत नाहीत. हा आमचा अनुभव आहे. कारण गेली 12 वर्ष माझाही अनुभव आहे. मी 12 वर्षात कुठल्याही प्रकारचं मेडिकेशन, आयुर्वेदिक असू द्या, ॲलोपॅथिक असू द्या, होमिओपॅथिक असू द्या, युनानी असू द्या, कोणत्याही पॅथीच्या शिवाय आज मी माझं जीवन हे निरोगी जगत आहे. कुठल्याही आधाराशिवाय जगत आहे. का, तर मी माझ्या शरीरावर प्रयोग केले, माझ्या शरीराचं पूर्ण ज्ञान जाणून घेतलं, माझ्या सवयी मी पाहिल्या आणि त्यानुसार मी माझ्यामध्ये काही अंतर्गत बदल केले. आणि त्यामुळं मी आज या ठिकाणी आपणाला माझ्या अनुभवाच्या आधारे मी सांगू शकतो की आपणाला औषधोपचारापेक्षा
आपल्याला ज्ञानाची अधिक गरज आहे. आणि त्यामुळं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान या केंद्राच्या माध्यमातून मी आपल्याला द्यायचा प्रयत्न करत आहे. माझी प्रत्येक, कारण हे काही आर्थिक लाभासाठी किंवा आर्थिक प्राप्ती व्हावी का बिझनेस म्हणून या ठिकाणी चालू केलेलं नाही, तर जनमानसामध्ये आज जी अज्ञानाची लहर पसरलेली आहे, मेडिकल सायन्सचं अज्ञान किंवा रोगाचं अज्ञान, आपण स्वस्थ कसं राहायचं याच्याबद्दल अज्ञान, आपली जी लाईफस्टाईल आहे, या लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली आहे, जीवनशैलीबद्दलचं ज्ञान, व्यायामाबद्दलचं ज्ञान, आहाराबद्दलचं, विहाराबद्दलचं, आणि आपल्या जीवनात येणारे जे दररोजचे ताणतणाव आहेत, या ताणतणावाला कसं मॅनेज करायचं, आपल्यावर आलेलं टेन्शन कसं दूर करायचं. आता आपला हा रोजचा भाग होऊन बसला आहे. आपल्या जीवनामध्ये येणारे ताणतणाव आहेत, धंद्यामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये येणारे जे प्रसंग आहेत की घटना घडतात, त्यामुळे अनेक प्रकारचे ताणतणाव आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आणि मग या ताणतणावामधून आपल्याला कसं बाहेर निघायचं याबद्दलचा मार्ग मेडिकल सायन्स आपल्याला सांगत नाही. आणि कोणतीही मानसिक रोगातून बाहेर पडण्याच्या गोळ्या आपल्याला साथ देऊ शकत नाही. त्या गोळ्याच्या आधारे आपण तणावमुक्त होऊ शकत नाही. हा आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. कारण असं म्हणतात की गोळी जी आहे, ही गोळी केवळ आणि केवळ शरीराच्या पेशी म्हणा किंवा रक्तप्रवाह म्हणा किंवा याच्यामध्ये बदल घडवून आणू शकते, मनामध्ये बदल घडवून आणू शकत नाही. अशी गोळी आत्तापर्यंत निघालीच नाही की जी आपल्या विचारामध्ये बदल घडवून आणे. म्हणून असं म्हणतात की केमिकल्स ॲक्ट्स ऑन केमिकल्स. केमिकलची रिॲक्शन ही केमिकलवरच होते किंवा शरीराच्या भागावर होते, मनावर होत नाही. मन हे शरीरापेक्षा भिन्न आहे. म्हणून मनाला ट्रेन करण्यासाठी, मनाला शिस्तबद्ध करण्यासाठी, मनाला क्युअर करण्यासाठी आपल्याला मनावर उपचार करावे लागतात. म्हणून असं म्हणतात की देर इज नो इनक्युरेबल डिसीज इन दी वर्ल्ड एक्सेप्ट इनक्युरेबल माइंड. जगामध्ये असाध्य असा कोणताही रोग नाही आहे, केवळ असाध्य मन, म्हणजे बरंचसं काही मनावर अवलंबून आहे. म्हणून आपल्याकडे म्हणतात मन करा रे प्रसन्न सारे सिद्धीचे कारण. म्हणून या मनावर दररोज होणारे ताणतणावाचे आघात कमी करण्यासाठी आपणाला आवश्यक त्या विचाराची गरज आहे. आणि मग त्या विचाराच्या माध्यमातून आपल्याला मन हे जे आहेत, मनाला ध्यानाच्या आधारे, मेडिटेशनच्या आधारे त्याला आपण सुनियोजित किंवा तणावरहित किंवा तणावमुक्त किंवा तणावाला त्याचं प्रबंधन करू शकतो, त्याला मॅनेज करू शकतो आणि आपण आपलं जे जीवन आहे ते चांगल्या प्रकारे जगू शकतो. आणि म्हणून या सर्व गोष्टीचं ज्ञान व्हावं म्हणून आज ह्या जीवनमूल्य व्यसनमुक्ती केंद्र व निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण पाहतो समाजामध्ये अनेक व्यसनाधीनतेची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास आज प्रत्येक घरामध्ये एक माणूस व्यसन करतोय. तंबाखू, सिगरेट, दारू, गुटखा, बिडीज, पान मसाला, गांजा, हशीश, मादक द्रव्य या सगळ्या व्यसनाच्या आहारी लोक गेलेत. आणि आज तर हे व्यसन सामाजिकदृष्ट्या स्वीकृत झालेले आहेत, म्हणजे समाज त्याला मान्यता देऊ लागलेली आहे. त्यामुळं आणि ह्या व्यसनाच्या दुष्परिणाम जे आहेत ते खेड्यापाड्यात पाहतो आपण. अनेक घरं देशोधडीला गेलेले आहेत, अनेक कुटुंबाचं नुकसान होत आहे, अनेक घरं संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. असं असतानाही व्यसनाची एवढी भयानकता असतानाही आपण या व्यसनाधीनतेमध्ये अडकलेलो आहे. आणि म्हणून अशा व्यसनी व्यक्तींना व्यसनामधून सोडवण्यासाठी त्याच्या कुटुंबाला पुन्हा उभारी यावी, त्या कुटुंबाला त्या सल्ला मार्गदर्शन याचा देण्यासाठी किंवा त्या व्यसनी व्यक्तीला न आणता त्याच्यावर कसे उपचार करता येतील याबद्दल मार्गदर्शन करण्याकरता या ठिकाणी आम्ही ही सेवा सुरू केलेली आहे. या ठिकाणी कोणताही अर्थनियोजन करण्याचा, अर्थार्जन करण्याचा कोणताही या ठिकाणी मनोदय नाही आहे. कारण हे आपण असं म्हणतो की बुडते हे जन देखविना डोळा. हे जे जग आहे या बुडत्या जगाला हे पाहू शकत नाही आपण, कारण आपलेच बांधव आहेत, आपले समाज बांधव आहेत,
आणि आज त्यांना जर या ठिकाणी बाहेर नाही काढलं तर उद्याची पिढी आहे, उद्याची पिढी कशा प्रकारे जन्माला येईल, उद्याच्या पिढीला आपण काय सांगू शकतो, काय आदर्श निर्माण करू, या सर्व गोष्टीचा उहापोह होणे आवश्यक आहे. म्हणून ज्यांना विचार आहे, ज्यांना आपल्याला बुद्धी आहे, जो आपण स्वतःला बुद्धिप्रधान मनुष्य म्हणून आपल्याला मिरवतो, आणि त्या बुद्धीचा वापर जर आपण मनुष्य जीवन सुखी करण्याकरता जर नाही उपयोग केला तर आपला मनुष्य जीवन जगण्याचा उद्देश सार्थ होत नाही. कशाकरता जीवन जगतो आपण, कशाकरता आपण या ठिकाणी या सृष्टीवर आलेलो आहेत, आपल्या जीवन जगण्याचा उद्देश काय आहे, मुळामध्ये हा विचारच आपल्याला जर आपण करत नसू, केवळ चिंतन करत नसू, केवळ जनावराप्रमाणे सकाळी उठलं, चारा पाणी खाल्लं, जेवण केलं, काम केलं आणि परत निद्रा केली, म्हणजे झोपलो आपण, हे सगळं केलं तर जनावरही तेच करतात, मनुष्य तेच करतात. परंतु आपण विचार करत नाही की आपणाला आयुष्यामध्ये काय, जनावरामध्ये माणसामध्ये काय फरक आहे. म्हणजे आयुष्य घाण्याचा बैली रोज घाण्याभोवती फिरतो, तसं आपण रोज आपल्या चाकोरीबद्ध जीवन जगत असतो. परंतु आपण स्वतःच्यापेक्षा इतरांचा कधीही विचार करत नाही की समाजात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, सगळीकडे काय चाललं आहे, मीडियामध्ये काय चाललं आहे. आणि हे सगळं लक्षात घेऊन याचा परिणाम आपल्या मनावर कितपत पडायला लागलेला आहे, किती घातक परिणाम. रोज नवीन नवीन येणाऱ्या बातम्या, रोज अपघात आहेत, रोज स्कॅम घडत आहेत, रोज खून होत आहेत, रोज अनेक ठिकाणी शारीरिक प्राकृतिक आपदा येतात, प्राकृतिक भूकंप होतात, ज्वालामुखी येते, बॉम्बस्फोट होतात, देशादेशामध्ये युद्ध होतात, अनेक विकृत परिस्थिती आपल्या सभोवताली या ठिकाणी निर्माण होताना आपण पाहतो. तरीही आपण त्याबद्दल विचार करत नाही आहे की आपला त्याच्यामध्ये रोल काय आहे. केवळ माझं भागलं, माझं तर चांगलं चाललं आहे ना, एवढ्यापर्यंतच आपण मर्यादित राहतो. आणि पर्यायानं जर असं एका ठिकाणी येशू ख्रिस्तानं म्हटलं होतं, तुम्हाला जर सुखी राहायचं असेल तर आधी शेजाऱ्याला सुखी बघा, शेजाऱ्याचं सुखदुःखात सामील व्हा, तर तुम्ही सुखी राहू शकता. आज आपण विचार करतो की मी सुखी राहिलो बस, शेजाऱ्याचं काय मला घेणं देणं नाही आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्याचा विचार करायला शिकत नाही, जोपर्यंत आपण आपली परोपकारी वृत्ती ठेवत नाही, तोपर्यंत आपण आपलं जीवन व्यवस्थित जगू शकत नाही. आणि म्हणून आपण जे समाज ऋण आहे, समाज ऋणामधून आपण मुक्त होऊ शकत नाही. आणि आपली तीच अवस्था शेवटी होते जी इतर समाजाचे होते, इतर लोकांचे होते. म्हणून एक बुद्धिप्रधान मनुष्य, बुद्धिवान प्राणी म्हणून आपण विचार केला पाहिजे. आणि आपण समाजाकडे बघून, प्रकृतीकडे बघून आज जगायला शिकलं पाहिजे की कशाप्रकारे माझं आणि इतरांचं जीवन सुखी, समाधानी किंवा बेहत्तर किंवा श्रेष्ठ होईल. म्हणून या माध्यमातून, या ठिकाणी या केंद्राच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन विचार, नवीन नवीन चर्चा, नवीन नवीन कार्यक्रम आपणाला या ठिकाणी केलं जातं. आपल्याला सल्ला, मार्गदर्शन दिलं जातं. जरूरत पडेल तर औषध उपचारही केला जातो. काही मशिनरी आमच्याकडे आहेत, मशीनच्या आधारे आपल्याला प्राकृतिक चिकित्सा या ठिकाणी केली जाते. आपले हाडाचे रोग असतील, सांध्याचे रोग असतील किंवा मणक्याचे रोग असतील, पाठीचे दुखणे असेल, या सर्व रोगामध्ये आपल्याकडे या ठिकाणी अद्ययावत मशीनच्याद्वारे बॉडी हिलिंग केली जाते. चुंबक चिकित्सा आहे, लोह चुंबक चिकित्सेच्या आधारे आपल्याला या ठिकाणी उपचार केले जातात. त्यानंतर ॲक्युप्रेशर थेरपी आहे, जे शरीरामधले विविध पॉईंट जे आहे ते पॉईंटला डिटेक्ट करून, दाबून त्याच्या आधारे आपल्याला रोग निवारण या ठिकाणी करता येतं. त्यानंतर दुसरं मुद्रा चिकित्सा आहे. वेगवेगळ्या शरीरामध्ये मुद्रा आहेत, त्या मुद्रा केल्यानंतरही आपले काही आजार काही प्रमाणामध्ये कमी होतात. तर हे अल्टरनेटिव्ह मेडिकल ट्रीटमेंट आहे. या ठिकाणी कोणत्याही औषध पाण्याविरहित या ठिकाणी सर्व ट्रीटमेंट केली जातं. म्हणून आज इथलं एक उद्देश आहे, वर्ल्ड विदाऊट मेडिसिन. आता फारच आवश्यक असेल त्याच वेळेस या ठिकाणी औषध हे सुचवलं जातं. वास्तविक पाहता औषधानं रोग कधीही कायमचा कधी बरा होत नाही, रोगाला मॅनेज करता येते. आणि म्हणून या ठिकाणी जास्त औषधावर भर न देता आपलं जे जीवन पद्धती आहे, आपली जी आहारशैली आहे, आहाराबद्दल या ठिकाणी विस्तृत मार्गदर्शन केलं जातं. आहार कोणता आहार खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे
जसं एखाद्या पेट्रोलच्या गाडीमध्ये आपण डिझेल टाकतो, ती गाडी व्यवस्थित चालू शकत नाही. त्यामध्ये त्याचप्रमाणे आपला मूळ आहार काय आहे, योग्य आहार काय आहे, याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. तर जेणेकरून आपलं शरीर ठीक चालेल. मग तो कोणता आहार आहे त्याचं मार्गदर्शन केलं. म्हणून या ठिकाणी येणारा पेशंट जो आहे, या पेशंटला होलिस्टिक ट्रीटमेंट दिली जाते. होलिस्टिक म्हणजे सर्व प्रकारे त्याचा आहाराबद्दल नॉलेज दिलं जातं. त्याला ॲक्युप्रेशर आहे, मुद्रा चिकित्सा आहे किंवा चुंबक चिकित्सा आहे. त्यानंतर या ठिकाणी बॉडी हिलिंग मशीनद्वारे चिकित्सा आहे, काश्य थाळीच्या मार्फत चिकित्सा आहे. या सर्व गोष्टीचा किंवा सर्व गोष्टीद्वारे आपल्याला उपचार केले जातात. कारण जेणेकरून आपल्याला पेशंट जो आहे तो लवकरात लवकर, कारण सगळ्यात महत्त्वाचं मनावर उपचार केला जातो. मनाला आपल्या ध्यान शिकवलं जातं की बाबा कशा प्रकारे आपण या ठिकाणी ध्यानाच्या आधारे ध्यान कसं करायचं. कारण ध्यानाद्वारे काय होतं, मन जे आहे ते मन आपलं रिलॅक्स होतं. जसं आपल्या शरीराला रोज आरामाची गरज आहे. रोज आपण झोपतो, झोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ताजातवाना होतो आणि परत दुसऱ्या कामाला लागतो. एक दिवस जरी झोप नाही मिळाली, दुसऱ्या दिवशी आपल्याला चिडचिडापणा होतो. तशाच प्रकारे जसं शरीराचं हे टेक्निक आहे, तशाच प्रकारे मनाचंही आहे. मन ही रोज थकतं, मनालाही रोज आळस येतो, मनालाही रोज निराशा येते, मनालाही अनेक दुःख होतं. म्हणजे ह्या मनाची थकान कशी दूर करायची, त्यासाठी मनसुद्धा रिलॅक्स केलं जातं. मनाला रिलॅक्स कसं करायचं, तर मनामधले विचार कमी करणे. त्यासाठी आपल्याला प्राणायाम असो किंवा श्वासावर नियंत्रण असो किंवा रिलॅक्सेशन असो, या सर्व जो टेक्निक आहे या टेक्निकचा वापर या ठिकाणी केला जातो. तर आपण एकदा अवश्य या केंद्राला या ठिकाणी भेट द्यावी आणि आपलं जे हा संदेश सगळीकडे पोहोचवावा की अशा प्रकारचं जे केंद्र आहे आपल्या धाराशिवमध्ये. पुन्हा एकदा मी पत्ता या ठिकाणी सांगतो की जिल्हा कोर्टाचा समोर, नगर परिषद, गाळा क्रमांक 1, साई प्रसाद बुक डेपो व जोगेश्वरी वडापावच्या बरोबर खाली टेक्नॉसिस कॉम्प्युटरच्या बॅक साईडचा पोर्शन. आणि त्याचा मोबाईल नंबर आहे 94 21 93 47 61, 94 21 93 47 61 आणि 94 220 70 769, 94 220 70 769 अशा प्रकारचे नंबर आहेत. आणि आपण केव्हाही कॉल करू शकता आणि येण्याच्या पूर्वी कॉल करून या ठिकाणी आपण येऊ शकता आणि इतरांनाही आपण सांगू शकता. म्हणून या ठिकाणी आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण एकदा या केंद्राला भेट द्यावी आणि आपलं जे पुढचं जे जीवन आहे सुखकर कसं होईल याची जाणीव करून घ्यावी. एवढंच आज या ठिकाणी थांबतो आणि आपणाला पुन्हा हे जे चॅनल आहे या चॅनलला आपण जास्तीत जास्त प्रमाणे सबस्क्राईब करावं, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि परत आपण या ठिकाणी एक वेळेस अवश्य यावं. धन्यवाद. ओम शांती.